नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जी वयोश्री योजना शासनाने राबवलेली आहे या योजनेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। योजना नक्की आहे तरी काय, या योजनेसाठी कोण पात्र आहे, त्यासाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे कोणती आहेत, फॉर्म ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन पद्धतीने तो जमा करायचा आहे, आधी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेच्या सुधारणेबाबत दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये या योजनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने दिनांक 5 फेब्रुवारी 2024च्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली होती। त्यानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास दिनांक 7 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, ही जी योजना आहे ही योजना जे 65 वर्षावरील नागरिक आहेत त्यांच्यासाठी कोण जर अपंग असेल, अशक्त असेल तर त्यासाठी जे आवश्यक साधनं आहेत, म्हणजेच एखादी व्यक्ती जर अपंग असेल तर सायकल खरेदी करण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती जर कानानं त्या व्यक्तीला ऐकू येत नसेल तर श्रवण यंत्र घेण्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्य जे आहे ते व्यवस्थित राखण्यासाठी मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेचा लाभ एक रकमीच दिला जाणार आहे। म्हणजेच हे जे रुपये आहेत 3000 रुपये हे महिन्याला नसून वर्षातून एकदाच हे रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि जोपर्यंत स्वतंत्र पोर्टल ऑनलाईनचं विकसित होत नाही तोपर्यंत जे पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे ही जी एक रक्कम आहे 3000 रुपये ही देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पण ज्या वेळेला पोर्टल विकसित केलं जाईल त्यावेळेला मात्र आधार संलग्न बँकेमध्ये तुमचे हे जे 3000 रुपये आहेत हे 3000 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, यासाठी जे पात्र लाभार्थी आहेत ते राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांची वयाची 65 वर्षे 31/12/2023 अखेर पूर्ण झाले आहेत असे सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील कागदपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, दुसरं जे कागदपत्र आहे ते राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुक आणि त्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला, सोय घोषणापत्र, म्हणजे तुम्ही सोय घोषणापत्राने सुद्धा कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी देऊ शकता। समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे सोय घोषणापत्र, म्हणजे तुम्हाला अजून एक सोय घोषणापत्र या ठिकाणी करायचं आहे की मी मागील 3 वर्षापासून कोणत्याही यासारख्या म्हणजे ही जी योजना आहे याला समांतर किंवा समकक्ष अशा योजनेचा लाभ 3 वर्षात घेतलेला नाही, अशा प्रकारचे एक सोय घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुमची स्वाक्षरी करावी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, 6वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे शिधापत्रिका आणि त्या शिधापत्रिकेची झेरॉक्स, वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे। 8वं जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा, राज्य किंवा केंद्र शासन सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडावा लागणार आहे। आणि मित्रांनो, ही सर्व जी कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं सध्या तरी अर्ज करायचा आहे। अजून तरी या योजनेचं ऑनलाईन पोर्टल विकसित केलेलं नाही किंवा सध्या तरी 3
सप्टेंबर 2024 अखेर तरी या योजनेचं ऑनलाईन पोर्टल अजून तरी आलेलं नाही। तर तुम्हाला यासाठी जो अर्ज आहे या अर्जाचा नमुना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो प्रिंट करून तुम्हाला घ्यायचा आहे आणि ही जे आता सांगितलेले डॉक्युमेंट आहेत ते सर्व त्या अर्जाच्या पाठीमागे जोडायचे आहेत। अर्ज व्यवस्थित तुम्हाला लिहायचा आहे आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे भरलेला अर्ज तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे तुम्हाला नेऊन द्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जमा करायचा आहे। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।